नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। काल मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक झाली। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताचे अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या संबंधीची सविस्तर डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहित असेल शासनामार्फत बिरसा मुंडा क्रांती योजना जी आहे ती राबवली जाते, ज्या अंतर्गत आपल्याला शेततळे असेल, विहीर असेल, वीज जोडणी असेल अशा वेगवेगळ्या योजनांचं वाटप या बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत केलं जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो दरवर्षी आपल्याला पाहायला मिळालं असेल की भरपूर शेतकरी लाभ घेतात। अनुदानित स्वरूपात या वस्तूंचं या योजनेचं वाटप होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चामध्ये त्यांना स्वतःची स्वप्न जे ती पूर्ण करता येत आहेत। म्हणजेच विहिरीचं स्वप्न असेल, शेततळ्याचं स्वप्न असेल, ही शासकीय अनुदानामधून त्यांना पूर्ण करता येत आहेत। तर या संबंधीची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे, कारण की शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। दरवर्षी मित्रांनो या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या अडचणी शेतकऱ्यांना येतात। भरपूर शेतकरी या योजनेअंतर्गत सहभाग घेतात, फॉर्म भरतात, परंतु एकतर अपात्र ठरतात, नाहीतर अपुऱ्या कागदामुळे किंवा अटी नियमांमुळे यांना या योजनेमधून बाहेर पडावं लागतं। आता याच गोष्टीचा विचार करून शासनाकडून याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत। म्हणजेच या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। कोणती सुधारणा असणार आहे, शेतकऱ्यांचा किती फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात या अपडेट तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहणार आहात। चला तर वेळ न जास्त घेता मी सविस्तर माहिती द्यायला सुरुवात करतो। तुम्हाला या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे। मित्रांनो, 5 सप्टेंबर म्हणजेच काल जी मंत्रिमंडळ बैठक झाली, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत जे निकष होते याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। सुधारणा काय करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा मी घेत आहे तो म्हणजे विहिरीचा। भरपूर शेतकरी दरवर्षी विहिरीसाठी मित्रांनो फॉर्म भरत असतात। आपल्या रानामध्ये, आपल्या शेतामध्ये आपल्या स्वतःची विहीर असावी यासाठी भरपूर शेतकरी स्वप्न पाहत असतो, कारण की शेतीसाठी अतिशय आवश्यक वस्तू ती म्हणजे पाणी। पाण्यासाठी मित्रांनो शेतकरी आतोनात प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून शेतामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण न येता सुजलाम सुफलाम पीक आपल्या शेतामध्ये उभं राहावं। तर यासाठी मित्रांनो शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःच्या विहिरीचं। तर या विहिरीसाठी शासनाकडून दरवर्षी योजना राबवली जाते। तर या योजनेअंतर्गत ठराविक शेतकरी पात्र ठरतात। काही शेतकरी या अटी आणि निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांना याच्यामध्ये माघार घ्यावी लागते, म्हणजेच ते अपात्र ठरवले जातात। तर अशाच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सांगायची म्हणजे आता या विहिरी संदर्भात शासनाकडून काही अटींमध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे। तर ती कोणती असणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये शासनाकडून अट घालून देण्यात आलेली होती, ती म्हणजे दोन विहिरीमधील अंतर हे 500 फुटाचे अंतर असणं गरजेचं होतं। तर हीच अट जी आहे आता शासनाकडून रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजेच 500 फुटाच्या अंतराच्या कमी सुद्धा आपलं क्षेत्र असेल, आपली विहीर बसत असेल, तर तुम्ही आता विहिरीसाठी प्रकरण करू शकणार आहात। यामध्ये आपली अट 500 फुटाची शिथिल करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या शेतामध्ये विहीर घेताना शासनाकडून 12 मीटर खोलीचं अंतर जे आहे ते ठरवून देण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात अडचणी येत होतात, कारण की पाण्याचं प्रमाण आपल्या विहिरीमध्ये पाण्याचा साठा जास्त व्हावा यासाठी शेतकरी 12 मीटर पेक्षा सुद्धा खाली खोदकाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात। परंतु या शासनाच्या अटी नियमांमुळे त्यांना याच्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण होतात। त्याच्यामुळे आता शासनाकडून या 12 मीटरची सुद्धा अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्ही आता 12 मीटरच्या खाली सुद्धा आपल्या विहिरीचं बांधकाम, आपलं खोदकाम जे आहे ते करू शकणार आहात। तर या स्वरूपात या दोन अटी जे आहेत ते मित्रांनो शासनाकडून अतिशय महत्त्वपूर्ण या अटी होत्या, तर या आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत। आता मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी या ठिकाणी तुम्हाला सांगायची म्हणजे आपल्याला विहीर बांधकामसाठी म्हणजेच आपल्याला विहिरीचं आपलं दुरुस्तीकरण करायचं असेल तर शासनाकडून आपल्याला 50,000 रुपयाचं अनुदान जे आहे ते दिलं जात होतं। तर हेच अनुदान आता आपल्याला डबल पटीने मिळणार आहे। म्हणजेच आपल्याला 50,000 हून आता 1,00,000 रुपयाचं अनुदान जे आपल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत दिलं जाणार आहे। म्हणजेच विहीर दुरुस्तीसाठी अक्षरशः डबल अनुदान जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना या योजनेसाठी 1,00,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी या ठिकाणी सांगायची म्हणजे जे शेतकरी नवीन विहीर बांधकाम करणार आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 2.5 लाख रुपयाचं अनुदान दरवर्षी दिलं जात होतं। तर याच्यामध्ये मित्रांनो आता वाढ करून हेच अनुदान नवीन विहीर बांधकामासाठी, नवीन विहीर खोदकामासाठी आता आपल्याला 4,00,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। अक्षरशः अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेले आहेत। आता हे मित्रांनो शासनाकडून जे वाढीव अनुदान देण्यात येणार आहे यासाठी
शेतकऱ्यांचं स्वप्न जे ते पूर्ण होणार आहे. भरपूर शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची हक्काची विहीर सुद्धा आता खंदू शकणार आहेत. तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. शासनाने भरपूर अटी सुद्धा आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे शेतकरी या विहीर प्रकरणासाठी इच्छुक असतील तर अशा शेतकऱ्यांनी आता आपल्या विहिरीसाठी प्रकरण करायचे आहेत. प्रकरण कधी करायचे आहेत, कागदपत्र काय असणार आहेत, याबद्दल मित्रांनो सविस्तर डिटेल मी शासनामार्फत ज्यावेळेस शासन निर्णय प्रसिद्ध होईल, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. तो व्यवस्थितरित्या वाचून त्याची सविस्तर डिटेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला प्रकरण करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पुढच्या भागामध्ये तुम्हाला सविस्तर GR वाचून मी त्याबद्दलची सविस्तर डिटेल देईन, जेणेकरून तुम्हाला जर चालू वर्षामध्ये प्रकरण करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो आपला संपूर्ण व्हिडिओ पाहून झाला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा. जे शेतकरी मित्र असतील जे आपल्या या प्रकरणासाठी इच्छुक असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा हा दिलासादायक निर्णय पाहिल्यानंतर नक्कीच त्यांच्या मनामध्ये या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी इच्छा निर्माण होईल. तर मित्रांनो नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.